नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट हँड अर्थात स्टेनोग्राफी म्हणजे काय हे बघितलं. आजच्या भागामध्ये आपण स्टेनोग्राफीचा चॅप्टर नंबर 1 कन्सोनंट शिकणार आहोत. वही आणि पेन सोबत ठेवा, कारण शॉर्ट हँड म्हणजे केवळ बघणं नव्हे तर त्याचा प्रत्यक्ष सराव करणे. तर सुरुवात करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की शॉर्ट हँड हे पूर्णपणे भूमितीवर आधारित आहे. यामध्ये तुम्हाला लेंथ, अँगल आणि प्रेशर या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कारण जेव्हा आपण एखादा स्ट्रोक काढतो, जर मी हा स्ट्रोक काढला आहे पी, तर याची लांबी किती असायला पाहिजे. नंतर याला जोडून जर मी दुसरा स्ट्रोक काढत असेल तर इथे अँगल फॉर्म होतो, तर तो होतो की नाही आपण हे बघितलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे प्रेशर, की आपण ते किती प्रेशर देऊन लिहितो, लाईट काढतो की डार्क काढतो. तर या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. तर आता तुम्हाला मी सुरुवातीचे 8 कन्सोनंट शिकवणार आहे, ज्याला एक्सप्लोडंट असं म्हटलं जातं. तर पहिलं म्हणजे पी. आता याला मी साऊंड किंवा कन्सोनंट इथे का लिहिलं आहे. पी हा फॉर्म मध्ये आपण असं लिहितो, पण याचा साऊंड येते पी. आणि शॉर्ट हँड मध्ये याला काढलं जातं असं. यात महत्वाचं म्हणजे असं की याची जी लेंथ आहे प्रत्येक स्ट्रोकची ही 1/6 इंचेस असायला पाहिजे. याचं पीचा साइन असं काढलं जातं आणि याची डायरेक्शन ही डाऊनवर्ड डायरेक्शन असते. डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि याचा म्हणजे असं की हा लाईट काढला जातो, तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे. दुसरं म्हणजे बी. बी हा सेम पी सारखा काढला जातो, पण याच्यावर थोडं प्रेशर जास्त दिलं जाते. आणि हा सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शननीच काढला जातो, पण हा डार्क काढला जातो. स्ट्रोक काढत असताना महत्वाच्या गोष्टी म्हणजे की त्याची डायरेक्शन आणि दुसरं म्हणजे तो लाईट आहे की डार्क आहे. आता लाईट आणि डार्कनेसचा फरक काय सांगतो की जर मी पी पण असाच काढला आणि बी पण असाच काढला तर यात फरक दिसणार नाही की यातला पी कोणता आणि बी कोणता. त्यामुळं पी हा लाईट असतो आणि डी हा डार्क असतो आयडेंटिफिकेशन साठी. नंतर टी. आपण साऊंड शिकत आहोत. टी हा स्ट्रेट काढला जातो, हा लाईट असतो, हा पण डाऊनवर्ड डायरेक्शननी काढला जातो, म्हणजे असा, हा असा, हा पण असा. आणि हा लाईट काढला जातो. आपण याला पेयर्स ऑफ कन्सोनंट असं सुद्धा म्हणू शकतो. दुसरा पी ला दुसरी पेयर म्हणजे डी. डी पण हा टी सारखाच काढला जातो, पण याच्यावर थोडं जास्त प्रेशर दिलं जातं, म्हणजे हा डार्क निघल. हा सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शननी काढला जातो आणि हा असतो डार्क. त्यानंतर असतो चे. असा काढला जातो.